हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। गणपती बाप्पा आता लवकरच येणार आहे। बाप्पाला लाडू आणि मोदक तर खूपच आवडतात, म्हणून ते आपण प्रसादात हमखास चढवतो। त्यासाठीच आज आपण बाप्पांसाठी बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। उकड न काढता हे उकडीचे मोदक आज आपण बनवणार आहोत। हे मोदक अगदी मऊ, लुसलुशीत आणि लोण्यासारखे तयार होतात। जिभेवर ठेवताच हे मोदक विरघळतात। बऱ्याच लोकांना मोदकाची उकड काढता येत नाही, ते लगेच चिरतात। पण जर अशा पद्धतीने तुम्ही जर उकडीचे मोदक केले तर ते 100% परफेक्ट तयार होतील, याची मी खात्री देते। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण सारण तयार करू। त्यासाठी मी इथे 2 वाटी ओल्या नारळाचा चव घेतला आहे। तसेच 1 वाटी चिरलेला गूळ, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा खसखस, वेलची पावडर आणि काही केसरच्या काड्या दुधात भिजवून घेतल्या आहे। सर्वात आधी गॅसवर एक पॅन ठेवून त्यात 1 चमचा साजूक तूप टाकायचं। तूप गरम झालं की त्यात ही खसखस टाकायची आणि मंद आचेवर फक्त मिनिटभर याला परतायचं। फक्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत याला आपण परतून घेऊ। खसखस आता हलकीशी भाजली गेली आहे। आता त्यात ओल्या नारळाचा चव टाकायचा आणि मंद गॅसवरच याला आधी 1 ते 2 मिनिटे असं परतायचं। हा ओल्या नारळाचा चव करताना नारळाच्या मागचा काळसर भाग काढून टाकायचा आणि मिक्सरला पल्स मोडवर त्याला असं बारीक करून घ्यायचं। फक्त 1 ते 2 मिनिटे याला आधी तुपावर असं थोडं परतून घ्यायचं। थोडं परतून झालं की त्यात हा चिरलेला गूळ टाकायचा आणि याला या नारळामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। 2 वाटी नारळासाठी आपण 1 वाटी गूळ घेतला आहे, इतकंच प्रमाण घ्यायचं। हे सारण आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं। हा गूळ आधी यात पूर्णपणे विरघळून घ्यायचा। खोबऱ्यामध्ये हा गूळ चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। या सारणासाठी गूळ घेताना थोडा फिकट रंगाचा घ्यायचा, म्हणजे सारण दिसायलाही छान दिसतं आणि त्याची चवही छान लागते। गूळ आता विरघळला आहे आणि फक्त 2 ते 3 मिनिटे याला आपण असं परतून घेऊ, म्हणजे यातला जास्तीचा ओलावा थोडा कमी होईल आणि मोदकामध्ये हे सारण भरायला सोपं जाईल। आणि खूप जास्त पण याला परतायचं नाही, नाहीतर हे सारण पूर्ण चिक्कीसारखं तयार होईल। म्हणून फक्त 2 ते 3 मिनिटे याला परतायचं। हे सारण आता व्यवस्थितपणे परतून झालं आहे। याचा रंग तुम्ही बघू शकता, किती छान या सारणाला रंग आला आहे। आणि आता आपण गॅस बंद करून देऊ आणि गॅस बंद केल्यानंतर त्यात ही वेलची पावडर टाकून चांगली मिक्स करून घ्यायची। आणि आता हे सारण पूर्णपणे तयार झालं आहे, तर हे सारण आपण आता थंड करून घेऊ। अशा प्रकारे हे सारण आपलं तयार झालं पाहिजे। सारण थंड होतंय तोपर्यंत आपण उकड तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 2 वाटी तांदळाचं पीठ, 1 चमचा साजूक तूप आणि चिमूटभर मीठ। या वाटीच्या प्रमाणाने मी सर्व साहित्य इथे मोजून घेतलं आहे। तसंच आपल्याला लागणार आहे 1 वाटी दूध आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी। आणि या दूध पाण्याच्या मिश्रणात टाकायचे 1 चमचा साजूक तूप। तुपामुळे मोदकाला छान चकाकी येते। आणि हे दूध पाण्याचं मिश्रण आधी छान गरम करून घ्यायचं। आता एका भांड्यात ही तांदळाची पूर्ण पिठी घ्यायची आणि त्यात हे चिमूटभर मीठ टाकायचं आणि यात हे मीठ चांगलं मिसळून घ्यायचं। आणि आता यात हे दूध पाण्याचं गरम करून घेतलेलं सर्व मिश्रण टाकायचं। याला चांगली उकळी येईपर्यंत गरम करायचं, मगच ते यात टाकायचं, म्हणजे याची उकड चांगली तयार होईल। आणि याला चमच्याने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि मिक्स केल्यानंतर लगेचच यावर झाकण ठेवून 15 मिनिटासाठी हे असंच ठेवायचं, म्हणजे या पिठाला चांगली उकड बसेल। 15 मिनिटानंतर यावरचं झाकण काढायचं। याला छान अशी उकड बसली आहे। आता हे मिश्रण खूप गरम आहे, त्यासाठी आधी आपण हे एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊ आणि सुरुवातीला एका तांब्याच्या किंवा वाटीच्या साहाय्याने या पिठाच्या आधी सर्व गाठी मोडून घ्यायच्या। गरम असतानाच ही प्रोसेस आपल्याला करावी लागते। थंड झाल्यानंतर केली तर सगळे मोदक चिरतील। व्यवस्थितपणे आधी याच्या अशा गाठी मोडून घ्यायच्या। आणि आता हे पीठ थोडं कोमट झालं आहे, तर ते आता आपण हाताने मळून घेऊ। आपण कणिक मळतो तसंच याला चांगलं मळून घ्यायचं। आपण याला जेवढं चांगलं मळू तितके आपले मोदक व्यवस्थित तयार होतील आणि ते चिरणारही नाही। 6 ते 7 मिनिटे याला आपण चांगलं मळून घेऊयात। तुम्हाला जर वाटलंच की उकड आपली कोरडी झाली आहे,
तर कोमट पाण्याचा थोडा हात लावून तुम्ही याला मळू शकता, पण डायरेक्ट पाणी यात अजिबात टाकायचं नाही. हे बघा, 6 ते 7 मिनिटे मी याला चांगलं मळून घेतलं आहे. अगदी मऊसूत अशी ही उकड तयार झाली आहे. वरून यावर थोडंसं साजूक तूप लावायचं आणि याला यात चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपली उकड व्यवस्थित झाली आहे की नाही हे बघण्यासाठी त्याचा छोटा गोळा काढायचा आणि त्याची अशी पारी करून बघायची. बघा, कुठेच त्याला चिरा पडलेला नाही, म्हणजे ही उकड परफेक्ट अशी तयार झाली आहे. आता आपण मोदक तयार करून घेऊ. माझ्याकडे हा मोदकाचा साचा आहे. त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हा साचा बंद करायचा. आणि त्यात आधी हा उकडीचा छोटा आकाराचा गोळा टाकायचा आणि त्याला या साच्यामध्ये साईडने व्यवस्थित असं दाबून दाबून प्रेस करायचं. चांगलं दाबून याला प्रेस करायचं. हलक्या हाताने केलं तर त्याला व्यवस्थित अशा कळ्या पडणार नाही. हे बघा, असं साईडने पूर्ण दाबून याला आतमध्ये सेट करून घ्यायचं. आणि त्यात असा हा सारणाचा छोटा गोळा टाकायचा. ते पण चांगलं दाबून भरायचं, कारण जितकं सारण जास्त तितका मोदक चवीला छान लागतो. आणि सारण भरल्यानंतर खालून ते व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचं. जास्तीची उकड असेल तर ती काढून घ्यायची आणि बोट फिरवून पूर्ण असं हे प्रेस करायचं. आणि नंतर साचा ओपन करून अलगद हा मोदक काढून घ्यायचा. बघा, किती छान हा मोदक तयार झाला आहे. किती सुंदर त्याला कळ्या पडल्या आहेत. आता अशाच प्रकारे सर्व मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. या प्रकारे सुंदर असे एकसारख्या आकाराचे सुबक मोदक मी इथे तयार करून घेतले आहे. हे मोदक आणखी आकर्षक दिसण्यासाठी त्यावर आपण केसरच्या काड्या लावून घेऊयात. नाही लावल्या तरी चालतील, त्या पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता हे मोदक आपण वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी एक चाळणी घेतली आहे आणि त्यात केळीचं पान ठेवलं आहे. त्या पानाला थोडं तूप लावून घ्यायचं. केळीच्या पानावर वाफवल्यामुळे त्या पानाचा जो हलकासा सुगंध असतो तो मोदकाला लागतो आणि मोदक खाली चिकटतही नाही, म्हणून मी इथे केळीचं पान वापरलं आहे. आणि यात मावतील तितके मोदक आपल्याला ठेवायचे आहे. मी इथे पाणी उकळायला ठेवलं होतं. त्याला छान उकळी आली आहे. त्यावर आता ही चाळणी ठेवायची आणि चाळणीवर झाकण ठेवून 15 मिनिटासाठी मध्यम आचेवर हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. मध्यम आचेवरच याला आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनिटे आता झाली आहे. आता आपण यावरचं झाकण काढून घेऊ. हे बघा, मोदक छान वाफवले गेले आहे. वाफवल्यानंतर बघू शकता किती सुंदर हे मोदक तयार झाले आहे. कुठेच ते चिरलेले नाहीये. आणि गरम असतानाच हे मोदक आपण काढून घेऊ आणि उरलेले मोदक आपण असेच वाफवून घेऊयात. तर बाप्पासाठी असे उकडीचे मोदक आता तयार झाले आहेत. तर या गणपतीला या उकडीच्या मोदकाची परफेक्ट अशी रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.